नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज ना आम्ही सगळे कझिन्स रेवदंडा बीचवर आलोय। घरी गणपती आहे, ते सगळं सेलिब्रेशन चालू आहेच, पण हे लोक सगळं उद्या जाणार आहेत ना मुंबईला, त्याच्यामुळे ते आल्यावर आम्ही सगळेजण बीचवर येतोच। त्याच्यामुळे आम्ही एक राऊंड मारायला आलोय बीचवर। से हाय हाय हॅलो, दिस माय बिग ब्रदर श्रीतेज दादा। दंडा बीच ना आमच्या घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे हा बीच आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही हाच प्रेफर करतो की इथे आम्ही पटकन येऊ आणि पटकन घरी पोहोचू। आणि खूप छान आहे हा बीच। जर तुम्ही कधी अलिबागला आलात ना तर तुम्ही रेवदंडा बीचवर नक्की या। आज ना आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, एक नाही तर 2 सत्यनारायणाच्या पूजा होत्या गणपतीजवळ। दरवर्षी गणपतीमध्ये आमच्या इथे एक तरी सत्यनारायणाची पूजा असते म्हणजे असतेच। गणपतीच्या रूममध्ये सत्यनारायणाची पूजा घातलेली असल्यामुळे जेवण वाढायला तिथे काही जागा नव्हती, त्याच्यामुळे जेवण आज दुसऱ्या रूममध्ये वाढलं होतं। आमची ना जॉईंट फॅमिली आहे। आज आमच्या इथे गावातलं जागरण पण आलेलं, त्याच्यामुळे सर्व लोक इथे पत्ते खेळताना दिसत आहेत तुम्हाला। तुमच्या इथे गणपतीमध्ये जागरण असतं का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जागरणाला काय काय मजा करता ते पण सांगा। काय बोललास? लाईव्ह बनवतील का? आज ना आमच्या इथे जागरण आहे, पण आज आमची इथे सत्यनारायणाची पूजा पण होती ना, त्याच्यामुळे काय आम्हाला घरी नाश्ता करायला जमलं नाही। म्हणजे दरवर्षी आम्ही काहीतरी वडापाव वगैरे असं काहीतरी बनवतो, मिसळ पाव, पावभाजी, पण आज आमच्या इथे हे रेडीमेड पट्टी समोसेच आणलेत। स्नेहा की चहा कॉफी झाली? हो झाली। तू बनवलंस? हो। हाय। गावातलं जागरण येऊन गेल्यानंतर रात्रीचे 3 वाजता आम्ही हे सर्व नाचतोय, कारण लास्टचा दिवस आहे गणपती बाप्पाजवळ नाचण्याचा। परत हा क्षण अनुभवायला 1 वर्ष लागणार आहे, त्याच्यामुळे आमचं खूप मजा मस्ती चाललेली।
असा होता आमचं गणपतीचं शेवटचं जागरण. खूप साऱ्या आठवणी राहिल्यात ह्या वर्षी गणपतीच्या, कारण यूट्यूबला मी नवीनच अकाउंट चालू केले आणि हे सर्व मेमरीज मी यूट्यूबवर शेअर करते. त्यामुळे तुम्ही आमच्या गणपती सिरीजमधले सगळे एपिसोड्स नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.